पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभवनात बैठक बोलावल्याचं समजतंय। या बैठकीला मुंबईतले भाजपचे आमदार आणि खासदार यांच्या सोबत पंतप्रधान संवाद साधणार आहेत। रात्री 8च्या दरम्यान ही बैठक बोलावल्याची माहिती मिळतेय। मुंबईतले आमदार आणि खासदार यांना पंतप्रधान मोदी कानमंत्र देणार आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावलेल्या या बैठकीला कमालीचं महत्त्व प्राप्त झालंय। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत आहेत। चेतन, निश्चित अजिंक्य, एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत आणि अवघ्या जानेवारी महिना म्हणजे 3 महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि अर्थातच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरती आपला झेंडा फडकवण्यासाठी खुद्द पंतप्रधान सुद्धा आता मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील आमदार, खासदार आणि जे मंत्री आहेत त्यांची एक तातडीची बैठक आज सायंकाळी राजभवन या ठिकाणी पार पडणार आहे। या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ते मार्गदर्शन करतील। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासहित मुंबईतील दोनही कॅबिनेट मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित असतील। विशेष करून मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कशा प्रकारे ग्राउंड वर्कवरती काम करायचं आहे आणि कशा प्रकारे अधिकाधिक मतदारांपर्यंत आपल्या केंद्र आणि राज्याच्या योजनांच्या माध्यमातून जे आपले लाभार्थी आहेत त्यांचं मतपरिवर्तन करून त्यांचं मतांचं जे जोडी आहे ते आपल्या भाजपामध्ये कशा प्रकारे पाडता येईल या संदर्भातील महत्त्वाचा कानमंत्र आज पंतप्रधान देताना पाहायला मिळतील। त्यामुळे एकूणच आज सायंकाळी राजभवन होणाऱ्या बैठकीमध्ये आणखी काय अजेंडा भाजप घेऊन येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजिंक्य, ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।